मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया। आशिया चषकामध्ये उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि भारत पाकिस्तानमध्ये लढत होते, मात्र या लढतीवरून राजकीय सामना रंगलेला आहे। ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत आणि पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ उद्याच्या सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश अभियान राबवलं जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय। ऑपरेशन सिंदूर अजून सुद्धा सुरू आहे, तर दुसरीकडे खून और क्रिकेट एक साथ नहीं खेल सकते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय। तर देशभक्तीचा व्यापार केला जातोय, देशापेक्षा व्यापार महत्त्वाचा वाटतोय का, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। तर जावेद मियादाद आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा मुद्दा उपस्थित करून ठाकरेंची कोंडी करू पाहणाऱ्या नेत्यांनाही उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय। जावेद मियादाद इकडे आले होते किंवा आला होता, त्याला तोंडावरती ठामपणाने बाळासाहेबांनी सांगितलं होतं, हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं की हे सगळा फालतूपणा बंद कर। जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही तोपर्यंत क्रिकेट वगैरे मी माझ्या देशात होऊ देणार नाही। दरम्यान 4 एप्रिलला मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला केलेल्या टीकेला उत्तर देताना याच भेटीचा उल्लेख केला होता। बघूया। मी आठवण करून देऊ इच्छितो, अजूनही तो फोटो विस्मृतीत गेलेला नाही। कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता, तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही। जावेद मियादादचे तुमचे संबंध काय हे प्रश्न मी विचारणार नहीं। बाला साहब की देशभक्ति पर आशंका नहीं है, सवाल उठा रहे। इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजपा की? पहले आप वो, मैं तो कहता हूँ औकात में रहे। शब्द मैं सोच समझकर जानबूझकर यूज़ कर रहा हूँ कि मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे। दरम्यान याच मुद्द्यावरून मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंच्या टीकेला जोरदार समाचार घेतलाय। हरे झंडे फड़काए गए, हरा गुलाल उड़ाया गया, सर तन से जुदा जैसे नारे यही उद्धव ठाकरे के सांसद के लोग दे रहे थे, तभी इनको पाकिस्तान के ऊपर अपना गुस्सा समझा नहीं। अभी इसको भारत के ऊपर बहुत प्यार आ रहा है। यही उद्धव ठाकरे के महाविकास आघाड़ी के सरकार के वक्त अगर वो सरकार 5 साल टिकती ना, तो यही उद्धव ठाकरे ने मालवनी के जो आमदार है असलम शेख, उनको राज्य का उप मुख्यमंत्री बनाने का शब्द दिया था। देशभक्तीची थट्टाच नाही केली तर व्यापार चालवलाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती। त्याच्यासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवाद पाकिस्तान फैलवतो आहे। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे, नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाही। देशभक्तीच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी जोरदार प्रहार केलाय। और मोदी जी को और हमारे भारतीय जनता पक्ष के हमारे अमित शाह जी को और राजनाथ सिंह जी को ना, इनकी सर्टिफिकेट की जरूरत नहीं है। ये जिहाद हृदय सम्राट है, ये उद्धव खान, ये क्या बोलेगा मेरे को? दरवेळेला हिंदुस्थान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही। मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला बसलेत, म्हणजे अगदी BCCIचं जय शहासुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शहासुद्धा देशद्रोही आहे का, याचं उत्तर आम्हाला पाहिजे। तर भारत पाक क्रिकेट सामना पाहण्यावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुर्खा पहन के।
और उसका फायदा ऐसा है, आवाज भी हेल्प कर देगा उसको। मैं औरत हूँ, हो गया ना खत्म। बुर्का पहने का ऐसा आवाज आएगा, कौन बोलेगा वो आदित्य ठाकरे है? चलो मैडम बैठो, हो गया काम। पाकिस्तान जिंदाबाद। अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुर्खा पहन के, और उसका फायदा ऐसा है, आवाज भी हेल्प कर देगा उसको। मैं औरत हूँ, हो गया ना खत्म। बुर्का पहने का ऐसा आवाज आएगा, कौन बोलेगा वो आदित्य ठाकरे है? चलो मैडम बैठो, हो गया काम। पाकिस्तान जिंदाबाद। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये असं मत माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेता केदार जाधव यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। मैंने तो पहले ही बोल दिया है कि मेरे हिसाब से तो नहीं खेलना चाहिए, बट अभी पता नहीं मुझे क्या होगा। कल मैच है, बट मैंने ऑलरेडी क्लियर किया था कि इंडिया ने नहीं खेलना चाहिए। दरम्यान या संदर्भात वाद निर्माण झालेला असताना केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर काय म्हणालेत आपण बघूया। मल्टीनेशनल टूर्नामेंट जहां पर एसीसी या आईसीसी करवाती है, वहां पे किसी भी देश के लिए मजबूरी या जरूरी हो जाता है भाग लेना। अगर वो नहीं लेंगे तो टूर्नामेंट से बाहर हो जाएंगे, उस मैच को छोड़ना पड़ेगा, तो वैसे दूसरी टीम को उसके पॉइंट्स पे मिल जाएंगे। तो इसकी बजाय जो आपकी प्रतिबद्धता है, चाहे कोई भी खेल है, उसमें मल्टीनेशनल टूर्नामेंट में आपको खेलना ही पड़ता है। लेकिन बायलैटरल टूर्नामेंट भारत पाकिस्तान के साथ नहीं खेलता। कई वर्षों से हमें ये निर्णय किया है कि भारत पाकिस्तान के साथ बायलैटरल नहीं खेलेगा जब तक पाकिस्तान भारत पर आतंकवादी हमले या कार्रवाई बंद नहीं करता है। भाजपने देशभक्तीचा व्यापार मांडलाय। आता खून आणि क्रिकेट एक साथ कैसे बहेगा हे मोदींनी सांगावं। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल। बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्या भाजपने अवकातीत राहावं। पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका। प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी। प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा। राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? शिंदेंच्या नाराजीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। एसीबीसी आरक्षणाविरोधातील पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला। 3 प्रवर्गात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागणार। नागपुरात मराठा समाजाच्या जीआर विरोधात वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ओबीसी संघटना आणि वकील महासंघाची बैठक। बैठकीत जीआर विरोधात याचिका तसंच ओबीसी महामोर्चाची ठरणार रणनीती। धाराशिवमधील बंजारा समाजाच्या पवन चव्हाणची गळफास घेत आत्महत्या। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी चिठ्ठी लिहून संपवलं जीवन। खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून मुंबई हायकोर्टाचा बीएमसीला संतप्त सवाल। एकाच पावसात रस्त्याची चाळण कशी होते? बीएमसीची कोर्टाकडून खरडपट्टी।